महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाद्वारा समग्र शिक्षा अंतर्गत ग्रंथालय पुस्तकांची निर्मिती हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रसार माध्यम विभाग SCRT महाराष्ट्र पुणे यांनी हाती घेतलेला आहे। यासाठी प्रेरणा म्हणून माननीय नामदार श्रीयुत दीपक केसरकर, मंत्री शालेय शिक्षण व मराठी भाषा, याचबरोबर प्रधान सचिव माननीय श्रीमती आई कुंदन, राज्य प्रकल्प संचालक माननीय श्रीमती R विमला, MPSP मुंबई, याचबरोबर आयुक्त शिक्षण माननीय सूरज मांढरे यांच्या प्रेरणेने आणि SCRT महाराष्ट्र पुणेचे संचालक माननीय श्री राहुल रेखावार यांच्या मार्गदर्शनातून हा प्रकल्प साकार होत आहे। या उपक्रमाचा मूळ उद्देश म्हणजे शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील नियमित अधिकारी, कर्मचारी, शिक्षक यांना विद्यार्थ्यांसाठी वयानुरूप पुस्तके लिहिण्याची संधी देणे हा आहे। ही पुस्तके विद्यार्थी आणि शाळा स्तरानुसार तयार करावयाची असून यामध्ये 5 स्तर आणि माध्यमांचा उल्लेख दिलेला आहे। यासाठी आपण PPT मध्ये पाहू शकता। पहिला स्तर आहे 1 ते 3, दुसरा इयत्ता 4 ते 5, तिसरा इयत्ता 6 ते 8, चौथा इयत्ता 9वी ते 10वी आणि 5वा 11वी ते 12वी। या स्तरासाठी एकूण 4 माध्यमांमधून पुस्तकांची निर्मिती केली जावी अशी अपेक्षा आहे। यामध्ये मराठी, उर्दू, हिंदी आणि इंग्रजी या माध्यमांचा विचार केलेला आहे। ग्रंथालय पुस्तक निर्मितीसाठी या अगोदरच जिल्हा स्तरावर पत्र पाठवून आपण विषय दिलेले आहेत। या विषयामध्ये कथा, कविता, सामान्य ज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान, आरोग्य व सुरक्षितता, अभ्यास सवयी इत्यादी विषयावरती लेखकांना लेखन करता येईल अशा सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत। यासाठी स्तरनिहाय, माध्यमनिहाय, विद्यार्थी वयोगटानुसार पुस्तकांचं लेखन करणं गरजेचं आहे। यामध्ये या अगोदर प्रकाशित न झालेली पुस्तके आपण द्यावयाची आहेत। हे पुस्तक लेखन करताना आपल्या लेखनामध्ये वादग्रस्त मजकूर, आक्षेपार्ह मजकूर येणार नाही याची दक्षता घेणं गरजेचं आहे। पुस्तक पूर्णपणे स्वनिर्मित असणं आवश्यक आहे। हे पुस्तक लेखन करताना आवश्यक चित्रे, मजकूर, याचबरोबर मुलांना हे पुस्तक आनंददायी वाटेल, मनोरंजक वाटेल अशा पद्धतीने लेखन करणं गरजेचं आहे। या संदर्भामध्ये जे विहित निकष आहेत ते PPT मध्ये देण्यात आलेले आहेत। यासहित स्तरानुसार जी काय पुस्तक संख्या आणि पृष्ठ संख्या आहे याचंही विवेचन यामध्ये दिलेलं आहे। जसं की स्तरानुसार प्रति पुस्तक प्रति पृष्ठ संख्या आपण दिलेली आहे। 1 ते 3 साठी 16 पृष्ठे, 4 ते 5 साठी 32 पृष्ठे, 6 ते 8 साठी 48 पृष्ठे आणि इयत्ता 9वी 10वी आणि 11वी 12वी साठी 80 पृष्ठांचं लेखन लेखकांनी करणं अपेक्षित आहे। यासाठी ज्या तांत्रिक बाबी दिलेल्या आहेत यामध्ये A4 साईजच्या आकारामध्ये पुस्तकाचं लेखन करायचं आहे। डाव्या बाजूला 1.5 सेंटीमीटर आणि उर्वरित तिन्ही बाजूला 1 सेंटीमीटरचं मार्जिन आपण सर्वांनी ठेवणं गरजेचं आहे। या पुस्तक तयार झाल्यानंतर याच्या 2 हार्ड कॉपी संबंधित जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेकडे आपल्याला द्यावयाच्या आहेत। पुढच्या PPT मध्ये आपण असं पाहाल की इयत्तानुसार आणि स्तरानुसार आणि माध्यमनिहाय फॉन्ट साईज आपल्याला दिलेली आहे। यासाठी मराठी फॉन्ट साईज स्तरानुसार 20, 18, 16, 15, 15 अशी दिलेली आहे। याचबरोबर हिंदी, इंग्रजी आणि उर्दू याविषयीची फॉन्ट साईज पण आपण दिलेली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील अधिकारी, कर्मचारी, शिक्षक यांची संख्या पाहता आपण एका स्तरासाठी एका लेखकाचं एकच पुस्तक स्वीकारणार आहोत याची दक्षता आपण घ्यायची आहे। या लेखन कार्याची मुदत 31 ऑगस्ट पर्यंत असून यानंतर कोणत्याही प्रकारची मुदतवाढ दिली जाणार नाही। ही पुस्तके जमा केल्यानंतर जिल्हा स्तरावर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील प्राचार्य यांच्या अध्यक्षतेखाली स्लाइडमध्ये दर्शवल्याप्रमाणे समितीची रचना केली जाईल। यामध्ये शिक्षणाधिकारी, प्राथमिक, माध्यमिक, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक या सर्व संवर्गांचा विचार आपण या ठिकाणी केलेला आहे।
यासोबत एक पुस्तक निवड निकष प्रपत्र परिषदेमार्फत विकसित करण्यात आलेलं आहे. प्रत्येक पुस्तक निवडीसाठी विचारात घेताना हे स्वतंत्र प्रपत्र पुस्तकनिहाय भरणं गरजेचं आहे आणि या प्रपत्रावर सर्व समिती सदस्यांच्या स्वाक्षरी सुद्धा असणं अपेक्षित आहे. जेव्हा आपण आपली पुस्तके जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेकडे जमा करणार आहोत, त्यावेळेस एक लेखक म्हणून विहित नमुन्यातील हमीपत्र या पुस्तकासोबत आपल्याला जमा करावयाचं आहे. आता या जिल्हा निवड समितीची कार्य काय असतील या संदर्भामध्ये आपण स्लाइडमध्ये पाहू शकतो की जिल्हा स्तरावरून अशी जास्तीत जास्त पुस्तके तयार केली जावीत अशी अपेक्षा आहे. यामध्ये दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण पुस्तके वयानुरूप विद्यार्थ्यांना कशी उपलब्ध करून दिली जातील याचा विचार करणं गरजेचं आहे. अशा पुस्तकांची निवड समितीमार्फत झाल्यानंतर संबंधित जिल्ह्यांनी स्लाइडमध्ये दर्शवल्याप्रमाणे जिल्हास्तर बैठकीचे इतिवृत्त, प्रत्येक पुस्तकासाठी वापरण्यात येणारे पुस्तक निवड निकष प्रपत्र, निवड झालेल्या पुस्तकांच्या लेखकांकडून घेतलेली हमीपत्रे, प्रपत्र ब की ज्यामध्ये लेखक आणि पुस्तकांची यादी जमा करणं अपेक्षित आहे आणि पुस्तकाच्या सॉफ्ट कॉपी, एक ओपन फाईल आणि एक PDF फाईल या स्वरूपामध्ये सर्व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था तसेच प्रादेशिक विद्या प्राधिकरणे यांच्याकडून हे सर्व साहित्य 15 सप्टेंबर 2024 पूर्वी प्रसार माध्यम विभाग प्रस्तुत कार्यालयाकडे जमा करणे आवश्यक आहे. यानंतर राज्यस्तरावर देखील पुस्तक निवड समिती असणार आहे. ज्या लेखकांची पुस्तके राज्यस्तरावर निवडली जातील त्या लेखकांना परिषदेत पुनश्च बोलावून त्यांच्या कार्यशाळांचं नियोजन केलं जाईल. ते पुस्तक अंतिम छपाई होईपर्यंत त्या सर्व लेखकांनी परिषदेस आवश्यक सहकार्य करणे बंधनकारक आहे. निवडक लेखकांना किंवा ज्यांची पुस्तके राज्यस्तरावर अंतिम स्वरूपात निवडली गेली आहेत त्या पुस्तकाची गुणवत्ता, दर्जा, स्तर, पृष्ठसंख्या यांचा विचार करून लेखकांना बक्षीस स्वरूपात मानधन देण्याची व्यवस्था सुद्धा यामध्ये आहे. अधिक माहितीसाठी लेखकांना आपण आवाहन करतोय की त्यांनी 31 ऑगस्ट पर्यंत संबंधित जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांना संपर्क करून आपले लेखन विहित मुद्दीत विहित निकषांचे पालन करून संबंधित जिल्ह्याकडे जमा करावे आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांनी हे सर्व साहित्य याची छाननी करण्यासाठी जिल्हा स्तरावरील निवड समिती निकषानुसार स्थापन करावी आणि सांगितलेल्या सूचनानुसार हे सर्व साहित्य अंतिमतः 15 सप्टेंबर 2024 पूर्वी परिषदेकडे हस्तेपोच जमा करणे आवश्यक आहे. या उपक्रमासाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा. यासाठी सर्व लेखकांना असे आवाहन करण्यात येते की आपलं स्वतःचं लेखन विहित मुद्दीत संबंधित जिल्ह्याकडे जमा करावे आणि तदनंतर पुढील विहित कार्यपद्धतीचा अवलंब प्रसार माध्यम विभाग SCRT महाराष्ट्र पुणे द्वारा करण्यात येईल. धन्यवाद.